नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस प्रशासनावर किंवा पोलीस विभागावर आपण काही प्रश्न बघणार आहोत। आणि हे जे सगळे प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरतीची जेव्हा एग्जाम होते त्याच्यावर आपल्याला प्रश्न यावर विचारले जातात। कारण की कुठल्याही जर आता तुम्हाला पोलीस भरतीची परीक्षा असेल तर पोलीस विभागावर किंवा पोलीस प्रशासनावर आपल्याला प्रश्न पडेलच, ठीक आहे। त्याच्यामुळे ही जी सगळी माहिती आहे आपल्याला महत्त्वाची आहे। मला वाटते आपण 2-3 व्हिडिओ घेऊ त्या व्हिडिओमध्ये 40-50 प्रश्न असे घेऊ जेणेकरून तुमचे सगळे पोलीस प्रशासनावर एग्जाम मध्ये येणारे प्रश्न हे कव्हर होऊन जाणार आहे, ठीक आहे। याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि व्यवस्थित अभ्यासा। हे प्रश्न पोलीस भरतीसाठी खूपच जास्त महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला आणखी कुठला जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा। ते जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे प्रश्न आहेत आपल्याला हमखास पोलीस भरतीमध्ये विचारले जातात, कारण की हे प्रश्न सगळे पोलीस विभागावर आपल्याला विचारले गेलेले आहेत। तर या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न बघा, तर तो आहे पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर राज्यसूचीमध्ये पोलीस बघा, राज्यसूचीमध्ये पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे राज्यसूचीमध्ये। पुढे बघा, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? राज्यामधील पोलीस दलातील सर्वोच्च पद कुठलं आहे? तर पोलीस महासंचालक असतात। हे जे पद आहे हे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे। पुढे बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नानवीज, पुणे जिल्हा या ठिकाणी हे जे आहे प्रशिक्षण केंद्र आहे। पुढचा प्रश्न बघा, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? असा हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर गोरेगाव, मुंबई या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे। पुढे बघा, नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट 10 पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार द्वारा करण्यात आलेली होती। त्यामध्ये पहिला क्रमांक हा कोणत्या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळालेला आहे? तर मणिपूर या राज्यातील पोलीस स्टेशनला पहिला क्रमांक मिळालेला आहे। पुढचा प्रश्न बघा, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले। या हॅकेथॉनचे नाव काय आहे? तर मंथन 2021 हे नाव आहे, ठीक आहे। पुढे बघा, तातडीने पोलीस मदत मिळवण्यासाठी नवीन प्रणालीप्रमाणे कोणता क्रमांक डायल कराल? ठीक आहे, तातडीने मदत मिळवण्यासाठी तर 112 हा क्रमांक डायल करायचा आहे। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक हे कोण आहेत? तर रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक आहे 2024, ठीक आहे। बघा, पोलीस महासंचालक हे बदलत राहतात, त्याच्यामुळे सध्या जे आहे ते महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक हे रश्मी शुक्ला आहे। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही कधी करण्यात आलेली आहे? 2 जानेवारी 1961 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली होती, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा ही स्थापन करण्यात आलेली होती? तर NIA म्हणजेच काय, तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना करण्यात आलेली होती, म्हणजेच NIA। पुढचा प्रश्न बघा, नक्षल विरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत बल हे कोणते आहे? तर त्या बलाचं नाव आहे C60 कमांडो 60, ठीक आहे। पुढे बघा, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र हे कोणते आहे? तर दक्षता नावाचे हे जे मुखपत्र आहे हे पोलीस दलातील नियतकालिक मुखपत्र आहे। नंतर बघा, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केलेला होता। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने कोणता हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा? जर तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल इमर्जन्सी, तेव्हा जर पोलीस विभागाला जर पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला फोन करायचा असेल तर तुम्हाला 112 हा नंबर तुम्ही डायल करून त्यांची मदत घेऊ शकता।
पुढचा प्रश्न बघा, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय हे नाही? तर कोल्हापूर हे पोलीस आयुक्तालय नाही आहे. पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी हे कोण असतात? तर विशेष पोलीस महानिरीक्षक हे जे आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी असतात. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याची आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी कोणता फोन क्रमांक हा देण्यात आलेला आहे? तर 112 जर तुम्ही नंबर डायल केला तर कुठलीही तुम्हाला मदत मिळू शकते. ठीक आहे. नंतर बघा, फोर्स 1, SRPF, CRPF, आसाम रायफल्स यापैकी कोणते पोलीस दल नाही? तर बघा, आसाम रायफल हे जे आहे पोलीस दलामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न बघा, ग्रेहाउंड, C60, फोर्स 1 आणि कोब्रा यापैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही? तर बघा, फोर्स 1 ही जी आहे नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही आहे. बाकी C60, ग्रेहाउंड आणि कोब्रा या ज्या आहे नक्षलविरोधी कमांडो फोर्स आहे. पुढचा प्रश्न बघा, पोलीस आयुक्त हे जे आहे नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर पोलीस आयुक्त हे जे पद आहे हे अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे आहे. पुढे बघा, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना ही कधी झालेली आहे? तर 1 ऑक्टोबर 2020 मध्ये या पोलीस आयुक्तालयाची स्थापना झालेली होती. पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे आणि हे तुम्हाला माहीतच असायला हवं. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला SRPF म्हणजेच काय तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स गटाचे ठिकाण हे कोणत्या ठिकाणी आहे? तर काटोल महाराष्ट्र या ठिकाणी आहे पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रेझिंग डे म्हणजेच काय तर ध्वज प्रदान दिन म्हणून कोणता दिवस हा साजरा करण्यात येतो? तर 2 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. पुढे बघा, ग्रेहाउंड्स हे पोलिसाचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? तर नक्षल विरोधी हे जे आहे पथक आहे नक्षल विरोधी. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे? तर बघा, हाताचा पंजा या महाराष्ट्र पोलीस ध्वजावर आहे. पुढचा प्रश्न बघा, दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा हे कोणती आहे? तर NIA ही जी यंत्रणा आहे ही विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे नोंद करण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर करतात? तर बघा, CCTNS म्हणजेच काय तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम याचा वापर करण्यात येतो. पुढे बघा, पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? बघा, परत प्रश्न बघा. तर प्रश्न असा आहे की पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? तर अनुच्छेद 36 नुसार कायदा करू शकते. पुढे बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, ईडीचे मुख्य कार्य हे कोणते आहे? तर मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन घोटाळे तपास करणे हे ईडीचे कार्य आहे. पुढे बघा, महाराष्ट्रामध्ये अंगुली मुद्रणे म्हणजेच काय तर बायोमेट्रिक पोलीस तपास उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरलेली आहे? तर AMBIS म्हणजेच काय तर ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही वापरण्यात आलेली आहे. पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार, लान्स नाईक यापैकी कोणते पद नाही? तर लान्स नाईक हे जे आहे पद नाही. पुढे बघा, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय हे नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर संस्था ही कोणती आहे? तर भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था आहे. पुढे बघा, महाराष्ट्राचे पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव हे काय आहे? तर फोर्स 1 हे नाव आहे विशेष पथकाचे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलामध्ये किती
SRPF आणि IRBचे गट आहे. तर SRPFचे 14 आहे आणि IRBचे हे जे आहे 5 आहे. ठीक आहे. पुढे बघा, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत, रँक कुठला असतो यांचा, तर अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाचे हे जे आहे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न बघा, मी याला थोडं मोठं करून घेते जेणेकरून व्यवस्थित दिसेल. भारतामध्ये सीमांची सुरक्षा ही कोणाकडे आहे, तर बघा BSF म्हणजेच काय, तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे आपल्या भारताची सीमांची सुरक्षा या फोर्सकडे आहे. पुढे बघा, SRPFची प्रथम स्थापना ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे, तर पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे, याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणती संघटना ही महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही, तर ED ही संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही, कारण की ही जी संघटना आहे ही मनी लॉन्ड्रिंग वगैरे याचा शोध लावते. ठीक आहे. पुढे बघा, C60 फोर्सचे ब्रीदवाक्य हे कोणते आहे, तर वीरभोग्या वसुंधरा. वीरभोग्या वसुंधरा ही जी आहे C60 फोर्सचे ब्रीदवाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणते सशस्त्र दल हे काम करते, तर फोर्स 1 हे जे आहे दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये हे दल सशस्त्र दल काम करते. फोर्स 1. ठीक आहे, फोर्स 1 दहशतवाद विरुद्ध. ठीक आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 44 प्रश्न बघितलेले आहे आणि हे जे सगळे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहे. आपण आणखी 2 व्हिडिओ घेऊ जेणेकरून सगळे जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये विचारले जातील. या पोलीस विभागाचे सगळे प्रश्न कव्हर होऊन जाणार आहे. याची PDF जी आहे मी 3 व्हिडिओ झाल्यानंतर एकाच वेळेस तुम्हाला देईल. जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर ती टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून सगळ्या PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.